नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी एकूण 3 मुद्दे आजच्या मधल्या ओळीमध्ये टॅग केलेत. एक म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था ही अडकित्यात अडकल्यासारखी म्हणजे अवघडल्यासारखी झाली आहे का. दुसरा, गेल्या 8 दिवसातले सगळे जे महाराष्ट्रात घडलेले घटनाक्रम आहेत ते पाहता काय चित्र दिसतं आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्याही विचारसरणीचं सरकार सत्तेवरती आल्यानंतर कसं वागतं. आणि हे आपण प्रत्येक वेळच्या सरकारांनी केलेल्या कृतीची उदाहरणं देऊन आपण सांगूया, कारण अत्यंत तटस्थपणे कुठल्याही घटनाक्रमाकडे पाहणं हेच मधल्या ओळीचं वैशिष्ट्य आहे. हा जो पहिला मुद्दा मी टॅग केला आहे की श्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था अडकित्यात अडकल्यासारखी झाली आहे का, त्याचं मुख्य कारण हा मुद्दा या राज्याचे विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार यांनी काल माध्यमाशी बोलून दाखवला. ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना हे आवडत नाहीये. त्यांचा बहुधा जो अंगुली निर्देश आहे तो या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. आत्ताही एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये म्हणजे त्यांच्या शिवसेनेमध्ये असलेले जे आमदार आहेत त्यांची वक्तव्य, त्यांचं बॅकग्राऊंड आणि एकूणच शिवसेनेचं बॅकग्राऊंड बघता शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीची आक्रमक कृती करणं आणि त्या पद्धतीचा व्यवहार करणं ही सामान्य गोष्ट असते. तर यामुळंच देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा नाविलाज झाला आहे आणि त्यांना गोष्टी आवडत नसून सुद्धा कराव्या लागतात असं राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणतात. बरं, श्री निखिल वागळे ज्यांच्यावरती काल पुण्यामध्ये निर्भय होण्याच्या कार्यक्रमाच्या दरम्यान हल्ला झाला ते जात असताना ते तपशीलवार आपण बोलूया. त्यांनी पण एक छान उदाहरण दिलं. ते म्हणाले की सीएमओमध्ये चीफ मिनिस्टर ऑफिसमध्ये एक गुंड पोलीस अधिकारी बसलेला आहे आणि मग प्रेक्षकातनं म्हटले की प्रदीप शर्मा का. सो प्रदीप शर्मा हे तेच अधिकारी आहेत ज्यांच्याबद्दल मिरन बोरवणकर यांनी मला जी मुलाखत दिली होती आणि नंतर त्यांचं पुस्तक पण आलं. त्याच्यामध्ये हे जे एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत, फक्त प्रदीप शर्माच नाही तर बरेच जण, तर त्यांनी त्यावेळेच्या अंडरवर्ल्डला मदत करणाऱ्या गोष्टी कशा केल्या आणि आपण त्याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपल्याला कसा आडकाठी आणली गेली हे त्यांनी खूप सविस्तर सांगितलं होतं. प्रदीप शर्मा हे तेच आहेत की ज्यांना अनेक वेळेला सेवेतनं निलंबित केलं गेलं तरीही ते शिवसेना फुटण्याच्या आधी श्री उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावरती लढलेले. आता हेच प्रदीप शर्मा हे सीएमओ ऑफिसमध्ये बसून राज्यातल्या गुंडांना मॅनेज करतात असं श्री निखिल वागळे म्हणाले. आणि पुन्हा ते हेच म्हणाले जे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की हे देवेंद्र फडणवीस यांना आवडत नाही आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसापूर्वी प्रदीप शर्मा यांच्या घरावरती इन्कम टॅक्सची धाड पडली. त्याच्याबद्दलच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमात आल्या. सो दोघांचं म्हणणं एकसारखंच आहे की जे काही चाललेलं आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य नाही. पण त्याहीपेक्षा मोठा म्हणजे हा मुद्दा आपण नंतर चर्चेला येऊ. गेल्या 8 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या काय इंडिकेट करतात. जसं काल श्री निखिल वागळे हे निर्भय होण्याच्या कार्यक्रमाला जात असताना त्यांनी जो काही घटनाक्रम सांगितलाय त्याप्रमाणे त्यांना ह्या कार्यक्रमाच्या आधी त्यांनी एक आक्षेपार्ह ट्विट केलं असं सुनील देवधर ज्यांना पुण्यात लोकसभेची निवडणूक लढायची इच्छा आहे असं दिसतंय भारतीय जनता पार्टीकडनं आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहे. त्यांनी अत्यंत प्रोव्होकेटिव्ह असं एक निखिल वागळे यांनी एक ट्विट केलं असं त्यांचं म्हणणं आहे. ते ट्विट काय होतं तर लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळाल्यानंतर एका गुंडानं दुसऱ्या दंगलखोराचा किंवा गुंडाचा केलेला हा सन्मान आहे अशा पद्धतीचं ट्विट निखिल वागळे यांनी केलं. म्हणजे अमित शहा आणि या देशाचे पंतप्रधान हे गुंड आहेत, दंगलखोर आहेत आणि त्यांनी राम जन्मभूमीच्या निमित्ताने या देशामध्ये जो रथयात्रा काढली आणि ज्यांच्यामुळे या देशात दंगली पेटल्या वगैरे आणि बाबरी मस्जिद पडली, तर अशा लालकृष्ण अडवाणी यांचा जो सन्मान भारतरत्न देऊन केलाय तो सन्मान हा एका गुंडानं दुसऱ्या गुंडाचा केलेला सन्मान आहे अशा पद्धतीचं ट्विट केलं. श्री देवधर यांना ते ट्विट आक्षेपार्ह वाटलं आणि त्यांनी निखिल वागळे म्हणतात त्याप्रमाणे पोलिसांमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि त्यांनी जो संदर्भ वापरला तो या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा, म्हणून निखिल वागळे यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अॅट्रॉसिटीचं कलम हटवलं पण तो गुन्हा दाखल करण्यासंदर्भातल्या प्रक्रिया सुरू झाल्या आणि काल ते या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला. बरं, निखिल वागळे यांचं असं मत आहे की पोलिसांना ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे त्यांच्या गाडीवरती हल्ला करू शकतात. मग तो हल्ला झाला, त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. असीम सरोदे हे त्या गाडीमध्ये होते. त्यांनी निखिल वागळे यांना डोक्यावरती हात धरला. मग तिथे आणखी एक मुलगी होती वगैरे आणि हा सगळ्या तपशिलानंतर निखिल वागळे हे थोडक्यात बचावले आणि ते त्या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी नंतर मग
त्या आपल्या भाषणातनं हा सगळा घटनाक्रम सांगितला. तो सगळा घटनाक्रम सांगत असताना उजव्या विचारसरणीची मंडळी ही कशी सगळ्या पद्धतीची हद्द पार करतायत, या देशातली घटना, या देशातले कायदे हे कसे पायदळी तुडवतायत आणि अधिक ह्या देशातलं, या राज्यातलं पोलीस दल की जे रश्मी शुक्ला यांच्यासारख्या ह्या त्याच रश्मी शुक्ला आहेत ज्यांच्यावरती महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ज्या वेळेला श्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येत नाही असं लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काही फोन टॅप केले, त्यांचं सरकार सत्तेवरती येईल असं पाहिलं, असे आरोप त्यांच्यावरती झाले. सो या रश्मी शुक्ला ह्या राज्याच्या पुणा पोलीस दलाच्या प्रमुख बनल्यात आणि म्हणून या देशातलं, या राज्यातलं पोलीस दल हे भारतीय जनता पार्टीला विकलं गेलेलं आहे वगैरे अशा पद्धतीचं त्यांनी भाषण केलं. आणि मग ललित कला केंद्रामध्ये जो घटना घडली की प्रभू रामचंद्रावरती एक नाटक होतं, त्या नाटकाच्या संदर्भामध्ये काही मंडळींना, विद्यार्थी परिषदेला आक्षेपार्ह त्यातले काही प्रसंग वाटले आणि निखिल वागळे यांनी जो संदर्भ दिला तो बरोबर आहे की महाराष्ट्रामध्ये प्रहसन, लोकनाट्य याच्यामध्ये अनेक वेळेला मच्छिंद्र कांबळी, दिवंगत मच्छिंद्र कांबळींचं आठवण करून बघा किंवा शफायत खाननी लिहिलेलं नाटक आठवून बघा किंवा महाराष्ट्रामध्ये लावण्या, गवळणीच्या माध्यमातून झालेल्या आत्तापर्यंतचे प्रयोग आठवून बघा. या वेळेला प्रत्येकानं आपल्या क्रिएटिव्हिटीचा उपयोग ह्या समाज प्रबोधनासाठी केलेलाच आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं एखादं नाटक ललित कला केंद्रामध्ये किंवा कलाकृती सादर होत असेल तर त्याच्यासाठी धुडगूस घालणं हे अत्यंत अयोग्य होतं. पण ती घटना घडली आणि त्या घटनेनंतर मग एका पाठोपाठ एक घटना ज्या महाराष्ट्रात घडतात त्याची तर्कसंगती अशी लावली गेली की एक, उजव्या विचारसरणीचं सरकार हे कुठल्याही गोष्टी सहन करत नाही आणि ते सहन करत नाही म्हणूनच अशा पद्धतीनं श्री निखिल वागळे असतील त्यांच्यावरती हल्ला किंवा ललित कला केंद्रातल्या मंडळीवरती झालेला हल्ला आणि मग त्याला जी पार्श्वभूमी दिली जाते आहे ती एका पाठोपाठ एक घडलेल्या 2 गोळीबाराच्या घटना. या 2 गोळीबाराच्या घटनाकडे आपण जरा वेगळ्या पद्धतीनं बघू. पण या 2 घटना की श्री निखिल वागळे यांच्यावरती झालेला हल्ला आणि ललित कला केंद्रामध्ये घडलेली घटना ह्या निश्चितपणे टाळता येण्यासारख्या गोष्टी होत्या. कुठलंही सरकार हे सत्ता आल्यानंतर कसं वागतं आणि त्याचे पाठीराखे कसं वागतात त्यावरती सरकारबद्दलची प्रतिमा बनते. महाविकास आघाडी सरकारनं सुद्धा यापेक्षा वेगळं काहीही वर्तन केलेलं नाही. उजव्या विचारसरणीचं सरकार असेल किंवा त्यावेळेचं महाविकास आघाडीचं सरकार असेल, त्यांनी केलेल्या कृती, त्यांनी केलेल्या घटना या सत्तेचा ब्लॅटंट गैरवापर होता आणि त्याबद्दलची अनेक उदाहरणं आहेत. फार कशाला, दैनिक लोकसत्ताचे संपादक श्री कुमार केतकर यांच्या घरावरती झालेला हल्ला आणि त्यानंतरच्या घडलेल्या घडामोडी याच्यातनं सुद्धा असंच म्हटलं गेलं होतं की आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी ह्या त्या वेळेची राजकीय मंडळी करत असतात. पण आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये इतकं सगळं पुलाखालून पाणी वाहून गेल्यानंतर आणि एका खुल्या समाज व्यवस्थेकडे जाण्याचा आपला मानस असताना ज्या पद्धतीनं श्री निखिल वागळे यांच्यावरती झालेला हल्ला किंवा विद्यार्थी परिषदेच्या मंडळीने केलेली कृती ही निश्चितपणे लोकांना न आवडणारी गोष्ट आहे. ती टाळता येऊ शकली असती, ती टाळायला हवी होती. बरं, निखिल वागळे हे प्रक्षोभक बोलतात असं जे म्हणतात त्यांना निखिल वागळे यांचं एकूण आजपर्यंत समाज जीवनातलं वर्तन याबद्दल एका गोष्टीचं कौतुक वाटायला हवं. ते असं की त्यांनी त्यांच्या राजकीय विचारसरणीबद्दल कधीही तडजोड केलेली नाही. एक्झॅजरेशन हा त्यांच्या स्वभावाचा स्थायी भाव आहे असं काही जणांचं मत असलं तरी सुद्धा एका विशिष्ट विचारसरणीची केलेली त्यांची पाठराखण याच्यामध्ये कुठेही आपल्याला असा खंड दिसत नाही. आणि ते प्रक्षोभक बोलतील किंवा तशा पद्धतीची अभिव्यक्ती ते व्यक्त करत असतील तर तेवढी सहनशीलता तर कोणाहीकडे असायला हवी आणि तेवढी सहनशीलता नसेल तर मग अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. त्यामुळे या 2 घटना बाजूला काढल्यानंतर ज्या प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये घडलेली घटना किंवा दुर्दैवानं काल श्री घोसाळकर यांचा झालेला मृत्यू याबद्दल मात्र गृहमंत्र्यांना जबाबदार धरण्याचं फारसं कारण नाही. कारण 2 गायकवाडामध्ये घडलेली जी घटना आहे त्या घटनेमध्ये त्यांच्या आपापसात राजकीय वैमनस्याच्या गोष्टी होत्या आणि त्यातनं ती घडलेली घटना आहे. घोसाळकरांच्या बद्दल सुद्धा बरेचसे तपशील हे यापूर्वी जसे जसे पोलिसांच्या तपासातल्या गोष्टी बाहेर येतील त्यानंतर ते स्पष्ट होतील की काय घडले. प्रत्येक गोष्ट जसं बरं गंमत काय आहे की विरोधी पक्षात असलेली मंडळी ज्यावेळेला सत्तेमध्ये येतात त्यावेळेला ती कशी तेच नेरेटिव्ह वेगळ्या पद्धतीने मांडतात. छगन भुजबळ असं म्हणाले की कोणाच्या घरामध्ये काय घडतंय त्याबद्दल गृहमंत्र्यांना कसं दोष देता येईल. आत्ताचे उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार म्हणाले की पोलिसांनी फार उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचं हे कामच आहे की ते जेव्हा विरोधी पक्षात असतात त्यावेळेला ते अशाच पद्धतीचं पॉलिटिकल नेरेटिव्ह मांडत असतात आणि एकमेकांना पूरक ठरतील अशा कृती करत असतात.
त्यामुळे गृहमंत्र्यांना कुठेतरी झालेल्या गोळीबाराबद्दल दोषी कसं धरायचं हा जो सत्ताधाऱ्याकडनं विचारला जाणारा प्रश्न आहे तो व्हॅलिडच आहे. पण महत्वाचा मुद्दा काय आहे की महाराष्ट्राच्या पोलीस दलाचं जे झालेलं रसखलन आहे, ज्या पद्धतीनं पोलीस दल हा तळाला जातो आहे आणि त्याबद्दल ज्यांची एकेकाळी जे श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते त्यांच्या काळामध्ये जे पोलीस दल अत्यंत सक्षमपणे काम करत होतं, देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातल्या बदल्यामध्ये कधी हस्तक्षेप केला नाही किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वैयक्तिक भ्रष्टाचाराचे आरोप कुणी केलेले नाही, त्यांच्याच कार्यकाळामध्ये आता पोलीस दल ज्या काही रसातळाला चाललेलं आहे ती मात्र जसं विजय वडेट्टीवार म्हणतायत तशी गोष्ट आहे की देवेंद्र फडणवीस यांना ह्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या मंडळींच्या बद्दल काही गोष्टी करता येत नाही. बरं, पोलीस दलामध्ये ज्या वाताहतीला सुरुवात झाली ती काही आत्ता झालेली नाही. मिरन बोरोनकर यांनी फार चांगला किस्सा माझ्या मुलाखतीत सांगितला. त्या म्हणाल्या, काही मागेपुढे तपशील असू शकतात, एक माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यात सत्तेवरती आल्यानंतर ते मुख्यमंत्री बनल्यानंतर त्या आमदारांना त्या पोलीस स्टेशनमधल्या पीएसआय एपीआयच्या नियुक्तीचे पूर्ण अधिकार मिळाले आणि ते अधिकार आजतागायत कायम आहेत. सरकार कोणाचंही असो, भारतीय जनता पार्टीचं असो नाहीतर महाविकास आघाडीचं असो, त्या स्थानिक आमदारांना विचारल्याशिवाय त्या पोलीस स्टेशनच्या नियुक्त्या होतच नाहीत. आणि त्या होत नसल्यामुळं ज्यांच्या शिफारसीनं पोलीस अधिकारी त्या पोलीस स्टेशनला येतात ते त्या राजकीय पक्षाला आणि ज्यांच्या वतीनं ते आलेले आहेत त्यांना पूरक असंच वर्तन करणार. आणि ही महाराष्ट्रातली आजची वस्तुस्थिती आहे. या वस्तुस्थितीमुळे श्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा आणि कुणी मुख्यमंत्री असेल त्याची कार्यक्षमता, त्याच्याकडे पूर्ण ताकद नसेल तर ती दिसणारच नाही. आणि ती दिसत नसल्यामुळेच विजय वडेट्टीवार म्हणतायत तशी यांची जी अवस्था आहे ती अडकित्यात अडकल्यासारखी झाली आहे. कारण एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या अनेक मंडळींचे फोटो हे उद्धव ठाकरे यांनी ट्विट केलेले आहेत. एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीनं आपल्या आमदाराला सांभाळतात त्याबद्दलच्या अनेक चुरस कथा या आपल्याकडे येत असतात, चर्चेला असतात. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या आमदारांच्या बद्दल अनेक प्रश्नचिन्ह वेळोवेळी उपस्थित झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या आमदाराबद्दल एवढे प्रश्न उपस्थित होत नाहीत. अपवाद होता तो गायकवाडांचा, तो अलीकडच्या काळातला. त्यामुळे एक सत्ताधारी पक्ष की ज्या सत्ताधारी पक्षातले मुख्यमंत्री यांच्याबद्दल विरोधी पक्ष सातत्यानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतात, त्यांना बरोबर घेऊन जात असताना देवेंद्र फडणवीस यांची अवस्था अडकित्यात अडकल्यासारखी झाली आहे असं निखिल वागळे यांनी दिलेल्या एका उदाहरणावरून आणि विजय वडेट्टीवार जे सांगतायत त्याच्यातनं पण आपल्याला दिसतं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातली आत्ताची स्थिती याचं एका उतार्यामध्ये जर आपल्याला विस्तृत वर्णन करायचं झालं ते असं आहे, महाराष्ट्र हे देशातलं शहरीकरण अत्यंत वेगाने होत असलेलं राज्य आहे. त्यामुळे गुंटेवारी ह्या संपल्या आणि शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या नव्या वस्त्या तयार झाल्या. त्या नव्या वस्त्यातलं नवं नेतृत्व हे गिरीश कुलकर्णी आणि अजित पवारांना जसा प्रश्न विचारला तशा स्वरूपाचं आहे. हे वारंवार दिसतं आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचं. अनेक छोट्या मोठ्या गावामध्ये जे होर्डिंग्ज लागतात त्या होर्डिंगचे चेहरे बघितल्यानंतर सुद्धा सभ्य माणसं या सगळ्या गोष्टीपासून पूर्वी दूर होती, अधिक झपाट्यानं आता ती दूर जातात हे दिसतं आहे. आणि म्हणून ज्या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठलीही पायाभूत सुविधा नसताना नगरं उपनगरं वाढतायत तिथं अशा पद्धतीचं नेतृत्व आणि अंतिमतः अशा घटना घडणं हे बाउंड टू हॅपन. आणि त्याच वेळेला जर राजकीय कंपल्शन्समुळं तुम्हाला राज्यातल्या गृह विभागाचा कारभार उत्तमपणे करणं शक्यच होत नसेल तर त्यातनं तुमच्या प्रतिमेचं हनन होणं हे सुद्धा बाउंड टू हॅपन. आणि म्हणूनच श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल हे जे 2-3 मुद्दे टॅग केलेत ते बरोबर आहेत. अशाच पद्धतीनं सध्या महाराष्ट्रातलं चित्र आहे. आणि दुर्दैवाने यामुळं भारतीय जनता पार्टीबद्दलची जनसामान्यातली जी आजवरची काय त्यांना मानणाऱ्या मंडळींची भावना होती ती सुद्धा हळूहळू कमी होत चाललेली आहे. ह्या सगळ्या राजकीय ऱ्हासाला ही मंडळी भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरतात. खरं तर कोणत्याही विचारसरणीचं सरकार आलं की ते सरकार स्वतःच्या हितासाठी कायदा मोडून कायदा आणि सुव्यवस्थेतल्या अनेक लूपहोलचा वापर करून यंत्रणांचा गैरवापर करत असतं हे सिद्ध झालेलं आहे. आणि याबद्दलची अनेक उदाहरणं आपल्याला तपशीलवार देता येतील. तुम्हाला सुद्धा अशी उदाहरणं आठवली तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.